फक्त मराठी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी. हरिमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार नमस्कार मंडळी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत. आपल्या भक्ती परंपरेत संतवाणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनातल्या अनेक अडीअडचणी पार करण्यासाठी आपल्याला पदोपदी संतांचे हे ज्ञानपर उपदेश कामी येत असतात. चला बघूया अशाच एका अभंगाचं निरूपण करताना आपले आजचे कीर्तनकार काय सांगतायत. राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तू एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे बिन जीवा सुख नहे. देणे बिन जीवा सुख नहे. हेरती माई का दुःखाची जनिती. हेरती माई का दुःखाची जनिती. येणे बिना जीवा सुख नाहे. येणे बिना जीवा सुख नाहे. हेरती माई के दुःखाची जनिती. हेरती माई के दुःखाची जनिती. नाही आधी आधी आवसानी. नाही आधी आधी आवसानी. हेरती माईका दुःखाची जनिती. हेरती माईका दुःखाची जनिती. नाही आधी आधी
महाबाहुं धृतसरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासुवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतां मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नाना अलङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरते माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे मना लावे पिसे गोविंदाचे एरते माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरते माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर हर आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजवा सुख नोहे एरते माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा यावत भूतलावर आल्यावर जीवानं काय केलं पाहिजे आणि जीवाला जाग करणारा 4 चरणांचा सरळपंथी अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अभंगाचा मुख्य उद्देश काय आहे की प्रत्येक माणसाला सुखाची प्राप्ती पाहिजे रात्रंदिवस माणूस धडपड कशासाठी करतोय एकच गोष्ट येते काय प्रत्येक माणूस सुखासाठीच बंगला कशासाठी घ्यायचा आहे सुखासाठी गाडी कशासाठी घ्यायची आहे बायको कशासाठी करायची आहे प्रत्येक गोष्टी कशासाठी येत्या सुखासाठी येत्या आता माझं काय झालं नाही आमच्यापैकी कोणाचंच झालं नाही त्यामुळं आम्हाला माहित नाही बायकोचं सुख काय आहे पण प्रत्येक गोष्ट सुखासाठी चालू आहे पण आपण जे साधनाचा वापर करतो आपण ज्या साधनाचा वापर करतो त्या साधनांमध्ये तुम्हाला सुख देण्याची आनंद देण्याची ताकद नाहीये आपला जायचंय पुण्याला आणि आपण जर बसलो सोलापूरच्या गाडीमध्ये तर किती दिवसात आपण पुण्याला पोहोचाल 2 दिवस 4 दिवस 5 दिवस किती दिवसात पोहोचाल आपण पुण्याला आयुष्य जरी गेलं सोलापूरकडं तर आपण पुण्याला पोहोचणार तसं आपला सुख पाहिजे पण आपण मार्ग चुकीचा पकडलाय देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी